इथे दत्त मंदिर पण आहे ना? कधी बसायला लागेल का गाडीवर? चालव पाठव पदयात्रा. चालव पदयात्रा. किती आजचे आहे गे? अरे उपवास आहे, लाच पण वाटत तरी घेतोय. हे गाईज, तर कशात तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सगळेजण माहीत असणार आहात. जस्ट आता मस्त की मॉर्निंग झाली आणि आज तर लवकर उठलेलं आहे. थोडासा टाइम असता तर पप्पा सुद्धा भेटले असते ब्लॉगमध्ये सकाळ सकाळ. ते सुद्धा गेले कामावरती, भाऊ पण गेलेला आहे. तर आता मी आणि मम्मी आणि दिदी आम्ही तिघच जण घरी आहे. आणि मित्रांनो, आज आहे दत्त जयंती, तर माझ्कडून तुम्हाला सर्वांना दत्त जयंतीच्या भरपूर जास्त शुभेच्छा. मित्रांनो, आज तुम्हाला सांग गाईज, मी बोलतोय चांगला आणि ते हार केले ते मावशीला दाखवत सुटले बघ कशी. व्हिडिओ कॉल वरती दाखवत सुटले. मी इथं बोलतो काहीतरी ब्लॉग मध्ये, ते नाही तिथं, ते इम्पॉर्टंट आहे. ते अख्खे पाय बी देत चालले, तिच्या पायावर काय पाय देत चालले. तिकडे गेली आता याच्या बाहेर, दरवाजाच्या बाहेर गेली. का आता मम्मीने काल रात्री आम्ही जो तुम्ही बघितलं असेल रात्री जो आम्ही एक छोटासा चॅलेंज केला होता, त्याच्यामध्ये रात्री मम्मीचे हार वगैरे गुंफाचे बाकी राहून गेले होते. तर मम्मीने हार वगैरे रात्री केले, तर आता मावशीला दाखवते बाई हे केलं ते केलं म्हणून. आणि आज बघत गेलो तर आपण आज मठात वगैरे सुद्धा जाणार आहे. गावातला मठ तुम्हाला नसेल माहिती तर मी इंस्टाग्रामची आयडी होती, तिथे फॉलो करा मला. तिकडे मी रील सुद्धा टाकलेली आहे. आपल्या म्हणजे ना आपल्या डोंबिवलीमध्ये 3 मठ आहेत बघायला गेलात तर. एक आपल्या सकाराम कॉम्प्लेक्समध्ये, एक ईस्टला आणि एक आपल्या गावामध्ये सुद्धा आहे, जो बोलतात ना कोकणमधले चिऱ्यांचा तो बनवला मठ आहे. खूप सुंदर आहे आणि अप्रतिम आहे. कारण की ना त्या मठामध्ये आम्ही एक एवढं बघितलं की म्हणजे स्वामी समर्थांच्या मठात आम्ही एक ते बघितलं की म्हणजे ना तिथे पूजा वगैरे सुद्धा होते, जे जसे आपली नॉर्मली पूजा जशी होते अर्ध्या तासाची, तिकडे पूजा वगैरे सगळं होतं. आणि नंतर आहे ना मौन व्रत सुद्धा घेतात तिकडे. आणि नंतर मग प्रसाद वगैरे सुद्धा येतात. तर खूप भारी वाटलं, म्हणजे एक नंबर वाटतं. जस्ट घेतला नाश्ता करायला, आणि नाश्ता करायला सुद्धा हे बघा थोडासा पास्ता घेतला, कालचा होता तर बाकी थोडासा ब्रेड घेतलेत ते, आणि ते चहा घेतलेला आपला. जास्त एवढं तर खाणार नाही, नॉर्मलीच खाणार आहे, कारण की नाश्ता पुरताच खाते. जस्ट मम्मीने देवीचा घट वगैरे सुद्धा मांडलेला आहे. आणि आता मम्मी पूजेला बसणार आहे, तुम्हाला तोपर्यंत मी दाखवतो. तर हे बघा अशी काही सजावट केलेली आहे मम्मीने बघा, खूप सुंदर अशी, मस्त वाटते बघा. आणि त्या मम्मीच्या खाली असं आमची दीदी दरवेळेला साडी शिवते बघा, नवीन साडी देवीला दरवेळेला बघा. गेलेला जांभळी होती, दर टायमाला काही नवीन असेल ना म्हणजे असं साडी दरवेळेला वेगळी शिवते. हा, नवीन शिवत असते. पहिली डार्क गुलाबी होती आणि आता निळीवाली आहे. पहिली डार्क गुलाबी होती आणि आता निळीवाली आहे. जांभळी आणि निळी त्या 2 कलर मध्ये आहे. आता मम्मी बसते पूजापाठ करायला, सर्व पोत्याला बसलं तर यांच्यामध्ये आपली गडबड नको म्हणून. घे तू पूजा करून. जय सद्गुरू. तर चला काही जस्ट आता दुपारचा टाइम झालेला आहे आणि आता बसलो जेवायला. जेवायला पण बघू शकता काय केलंय मम्मीने. खिचडी भात केलाय, इथं आपली भजी केली आणि हे 2 रताळ्याचे वेफर जी खात बसले. आता उपवास आहे तर सकाळपासूनच आत्ता घेतला खायला. हा, रताळ्याचे वेफर. रताळ्याचे वेफर वाटत नाही, बटाट्याचे वाटत ना, लय मोठे रताळ्याचे जाड तेवढे मोठे वाटतात ते वेफर. जरासा दूध घेतला. हा का, ठीक आहे. चला मी पण घेतो जेवण वगैरे. आणि जस्ट आता जो आपला दुसरा जो ब्लॉग आहे तो कालचा, तो सुद्धा मी आताच अपलोड करत ठेवलेला आहे. तर चला आता सुद्धा ब्लॉग बघून घ्या. तोपर्यंत यांना सुद्धा दाखवतो फॅमिलीला, कारण की भाई अलग लेवलची एन्जॉयमेंट होती. आणि ब्लॉग सुद्धा एडिट करायला मजा आली मला. हा, टाकला ब्लॉग टाकला. मी जेवण घेतो, जेवतो आम्ही ब्लॉग पण बघतो. चला या जेवायला तुम्ही पण. जस्ट आता आरती झाली, प्रसाद सुद्धा चढवला. हा बघा, हा प्रसाद चढवला. हा इथं आईला दिला. आणि इथं हा प्रसाद झालेला आहे आपला. इथं आलूवडे आहेत. आणि या आलूवड्या सुद्धा तुम्हाला सांगतो, मी आता गेलो होतो ना संगमेश्वरला, आता गेलो होतो कोकणामध्ये. तो ब्लॉग तुम्ही बघितला नसेल तर इथं आय बटन दिसेल तुम्हाला वरती. त्या आय बटन वरती मी क्लिक करा, तिकडे तो कोकणाचा ब्लॉग टाकलेला आहे. तिकडनं आम्ही त्या आलूवड्याची पानं आणली होती. म्हणजे सो मम्मी त्याची आत्ता करते बघा आलूवडे वगैरे. मला एक माहिती नसेल, जे येतात आमच्या घरी त्यांना सर्वांना तर माहितीच आहे. आपली स्वामी समर्थांची जी फोटो फ्रेम बघू शकते, म्हणजे हे ना ॲक्च्युलीमध्ये बोलतात ना की आपण घेण्यापेक्षा ना कोणतरी आपल्याला गिफ्ट केलेली असेल ना तर ते खूप छान असते. म्हणजे तर मला ना गेल्या टायमाला आहे ना, गेल्या बड्डेला माझे म्हणजे खास मित्र होता माझा, त्या दोघांनी मिळून मला दिला होता. तर बघा ना कसलं भारी वाटतं ना. म्हणजे ना दरवाजेत अशी एंट्री केली ना, एंट्री अशी समोरून, तर समोरच आहे बघा ना, पहिलेच स्वामींचं दर्शन होतं. खूप छान वाटतं. म्हणजे असं झालं का काही जाता आत. इथे दत्त मंदिर पण आहे ना, बाई आज दत्त जयंती भंडाराला पण आलो मी. म्हणजे ॲक्च्युली ऑफिसमध्ये आलो मी, थोडंसं काम होतं आमचं. बट जातात आहे बघा, भंडारा सुद्धा येतात. जेवण पण. अरे चप्पल काढताय का नाही, का डायरेक्ट घालून चालले? अरे बाई, परंपरा संस्कृती विसरली वाटतं. मला काही जाण्याच्या निमित्ताने दर्शन सुद्धा झालं. आम्ही चालू होतो दर्शन घेण्यासाठी, तसंच मित्र भेटले आपल्या सुट्टीला, तर बरं दर्शन पण घेऊन तसंच मग आपण ऑफिसमध्ये जाऊया. हे बघा
कधी एवढे बघितले नाही मी. इकडे बघा ना, इथे 2, इथे 2, इथे 1, हे 2. भाई एवढे सगळेजण आज मठात चाललेत. मला शॉक होत आहे, काय माहिती. हे व्हिडिओ बघून आले का तुम्ही लोक? व्हिडिओ बघून आले का? व्हिडिओ बघून आला? व्हिडिओ बघून आले. हा चला चला काय. पण आम्ही त्या मठात नाही, वेगळ्या मठात चाललो. वेगळ्याच मठात ना? हा, दुसऱ्या एका मठात चाललो आम्ही नवीनवाल्या. तर चला जाऊयात आपण सगळेजण. काहीच एवढे सगळेजण येत आहेत. हा एकटाच येत नाहीये, बिचारा मम्मी सोबत चाललेला आहे. हा नाही, रिक्षाने ना. आता मला तिघे बसायला लागेल एका गाडीवर. चालव पाठव पदयात्रा. चालव चालव पदयात्रा. चल चल. काही गर्दी बघा. आमच्या डोंबिवलीमध्ये कधी सुखाने कोणता रस्ताच नाही आमच्या इथे. सगळीकडे गर्दी असते भाई. नाही तेव्हा आमची इथे हवालदार बघाल ना, आईन मारायला यायला देणं असतात. त्या आता गर्दी सोडतच नसतात बघा. जिथे इथं गर्दी झाली. तर आम्ही आता आलेलो ईस्टला, नांदिवलीला आलेलो आहे श्री स्वामी समर्थांच्या मठात. आणि मठ देखील तिथं पाठीच आहे. तर चला आतमध्ये जाऊन दर्शन घेऊन येऊया. आपल्या सोबतीला कोण कोण बघितलं मग बघा, मित्र आपले सगळेजण. इथे 1, 2, 3, 4 बघा. हा एक आहे, हा एक आहे, हा एक आहे. तुम्हाला खरं सांगतो, आमच्या गावातल्या मठात गेलो असतो, पाया पडून महाप्रसादाचा लाभ पण घेऊन आलो असतो. दुःख वाटतंय आता. एवढं राऊंड आहे ना भाई, अख्ख्या बिल्डिंग भंडारा होता, जेवून आलो असतं. बेकार वाटतं भाई. हे बघा, ही मंदिरची बॅक साईड आहे, ही इकडे ठीक आहे. आणि कुठून मध्ये स्टार्टिंगपासून एंट्री केली, अख्ख्या बिल्डिंगच्या एंड टोकाला आलो आता. तर मित्रांनो, जस्ट आतमध्ये एंट्री टाकलेली आहे आणि समोरच आहे स्वामीची मूर्ती. भाई जाम भारी वाटते. तुम्हाला पण दर्शन घेऊन देतो चला. मंदिरात आलो दर्शन वगैरे घेऊन. आणि आता आम्ही आलेलो, काहीतरी भूक लागली नॉर्मली, एक असं हलक्याचं काहीतरी खायला. तर आमचे भाऊ कसे हलके खात नाही ना, तर जास्त हेवी हलके खातात. आलेत बघा जम्बो किंगला खायला. आता गुरु आम्हाला सगळ्यांना पार्टी येतोय. गुरु तू देतोय ना आम्हाला? गुरु तू देतोय ना? तू देतोय ना? हा, गुरु देतोय. मावशीची गाणी. काय त्याचा एकट्याचाच उपवास आहे पूर्ण टोटली. त्याच्यासाठी मी संत्री मागवले. तो पण एक नाही खाऊ शकत ना, म्हणून कॅरेट मागवावं लागतं. बघा, घे त्यातून घे. हे ऑप्शनला सफरचंद पण आणले अंकल देऊ ना उनको, चलेगा ना? एक उपवास के लिए चलता है. अरे यार अंकल कितने अच्छे है गे. अरे उपवास आहे मग, लाच पण वाटत नाही तरी घेतोय. जाऊ चला भाई. त्या बाबांचा आहे हे बघा इथे. याच्यातला कुठला मागव माहिती आहे का? सगळ्यात महागडा कुठला आहे? सगळ्यात महागडा पनीर आणि क्लासिक 139. हा देतो. 5 नको, 5 देतो. एक बस झाला ना मला. काय तू देतो तर दे भाई. नाही भाई, जेवण मला पण 45 नाही, ते नॉर्मलच देतात. आमचे मित्र कसे गरीब आहेत सध्या, पगार आला नाही ना, आल्यावर देतो सगळ्यांना. चला गाईस, बर्गर बी आले आपला आता. फक्त काय कोणाला कसा कोणाला दाखव एकदा. कुर्ल्या स्टाईल. आता बर्गर आला आपल्या आणि इथं कोक आहे आपला. चला आपण खाऊन घेतो. जुळे